गोल्ड मेडल देण्यात येईल ते म्हणजे रुपेश जाधव याला. चांगली गोलंदाजी आपण बघितली, चांगली फलंदाजी. 7 चेंडूमध्ये 11 धावा कुठल्या आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतला आणि 4 धावा खर्च केल्या होत्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कांचन भोईर यांच्या शुभ हस्ते, आंचन भोईर यांच्या शुभ हस्ते नक्कीच इथे मात्र सन्मानित करण्यात येईल. मी विनंती करतोय मान्यवरांना की तुमच्या शुभ हस्ते इथे मात्र रुपेश जाधव यांना सन्मानित करायचं आहे. कीच 40+ खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत, तर त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित करण्यात येतं. ते म्हणजे रुपेश जाधव यांना. चांगला खेळ परफॉर्मन्स त्यांचा राहिला आजच्या दिवशी. नक्कीच अजून सामने जिंकायचे आहेत. चालू असलेला सामना जाऊया मैदानाच्या आत जिथे मात्र सामना सुरू होतोय. युनायटेड स्पोर्ट चिंचोटी वर्सेस जय अंबे स्पोर्ट पेंढरीपाडा या दरम्यान 4 षटकांचा सामना चालू होतोय. बघूया कुठचा संघ चांगला खेळ करेल आणि आजच्या दिवशी आपल्याला सुपर 4 मध्ये दिसेल याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. याच्यानंतरचा होणार सामना टायगर स्पोर्ट बेबीपाडा वर्सेस गावदेवी शिलोत्तर या दरम्यान जबरदस्त सामना होईल. यामध्ये नो डाऊट एका बाजूला टायगर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी शिलोत्तर. संतोष कोम वर्सेस अजय तुंबडा असा मॅच होणार आहे. सलामीची जोडी आपण बघतोय संजय दिंडा आणि अतुल सुरान. रुपेश दांडेकर नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. आता अपस्टिक जास्त सोडले आणि त्यामुळे मात्र पंचांनी दंडित केले. अवंताच्या स्वरूपात संघाचं अकाउंट इथे ओपन झालंय 1 धावणीची. थर्ट्या सर्कल मध्ये बघायचं झालं तर एका शॉर्ट थर्डमॅन, त्याच्यानंतर एका पॉइंट शतक बघायला मिळतोय, एका आपल्याला कव्हरला शतक बघायला मिळतोय, एका एक्स्ट्रा कव्हरला स्वतः अजय वर्ट आहेत. या प्रकारे शतरक्षण आपण बघतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि शॉर्ट फाईन लेग. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न, चांगलं शतरक्षण बघायला मिळतं. चांगला थ्रो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र धावचीचा नक्कीच प्रयत्न चांगला होतोय. धाव घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न होतोय आणि त्यामध्ये 1 धाव पडून पूर्ण केली गेली. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 2 या आकड्यावर. यावेळी मात्र चेंडूला फेकून दिले डिप्स करले रिजनला. सीमा रेषा पार षटकार. कोणीही चुकूनही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकेन चालतो. नागोबाला चालतो. तर 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश दांडेकर. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहेत इथे मात्र फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक थोडंसं गचाळ बघायला मिळतं. स्वतः गोलंदाज चेंडूला गॅदर करे तोपर्यंत 2 धाव इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 10 या आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात दोन्ही फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला अजय आणि दुसऱ्या बाजूला संजय दिंडा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला मात्र शॉर्ट पिच चेंडू, त्याला मात्र धाडण्याचा प्रयत्न होतोय आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार षटकार.
यावेळेस मात्र जागा निवडली होती ती म्हणजे डीप मिड विकेटला षटकारासाठी भिरकावलाय. 6 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय मात्र प्रेक्षक बनून राहील. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 20 या आकड्यावर. अप्रतिम फलंदाजी होत असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय. चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक आहे लॉंगनला. चुकी करणार नाहीयेत. अतुल्याची खेळी संपुष्टात. गडीबाद. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. शुभम शुभम लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. थँक्यू. तर अतुल्याची जागा भरून काढण्यासाठी मिलिंद जातोय खेळण्यासाठी. धावसंख्या आहे 20 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे एक. पहिल्या षटकामध्ये काय पॉवरफुल फलंदाजी केले पॉवर प्ले षटकामध्ये. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर राकेश ठाकरे. एक अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील झालाय. मात्र या मॅच मध्ये काय होईल याकडे लक्ष सर्वजण करून आहेत. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी. चेंडूला मात्र दाडलंय. चेंडू मात्र निघून जातोय डीप स्क्वेअर लेगला. 1 बाउन्सने सीमारेषा पार. चौकार. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. थँक्यू. तर या 4 धावण्याची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते म्हणजे 24च्या आकड्यावर. जबरदस्त फलंदाजी. याला मात्र बघितलं मात्र चेंडूला फक्त आणि फक्त हलक्या रीतीने चेंडूला खेळलाय. चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटला. सीमारेषा पार. चौकार. पंडारी शेती पडके बिगरवाला बिन जोडे छकडेवाला. पंडारी शेती पडके बिगरवाला बिन जोडे छकडेवाला. तर लागोपाठचे 2 चेंडूवर 2 चौकार बघायला मिळतात. प्रश्नचिन्हात पाडले राकेशला. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला केलं जातंय. शतक आहेत मात्र चेंडू निघून जातोय. अजून एक येतोय. चौकार. तर 3 चेंडू मध्ये 3 चौकार हॅट्रिक साधली जात आहे अजय दिंडा मार्फत. काय अप्रतिम फटकेबाजी. संजय यावेळी मात्र इथे मात्र यष्टीरक्षक बीट येतोय मात्र चेंडू लॉंगस्टॉप रिजनला निघून जातोय. बाईच्या स्वरूपात बॅट लागला होता. चौकार. शेवटचा चेंडू.
यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न शतश आहे तर चेंडूला उचलतील तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव एकच धाव. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील आकाश ठाकरे याचा. धावसंख्या ती म्हणजे 37 धावा. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र जोपर्यंत चेंडूला उचलतील डीप डीप मिडविकेट वरून तोपर्यंत एकच धाव. चांगला प्रयत्न झाला होता संजय दिंडामार्फत 4 चेंडूमध्ये 4 चौकार त्यांनी टोकले होते. कदाचित षटकाची समाप्ती व्हायला अजून एक चौकार आला असता तर नक्कीच अविनाश ठाकरे यांच्याकडनं 15 टी-शर्ट आहेत. हे विसरून चालणार नाहीये. धावसंख्या आहे ती म्हणजे 38 धावा. धावसंख्येला एक वेगळीच आकार निर्माण करून दिलाय ते म्हणजे फलंदाज संजय आणि आउट झालेला अतुल याने. यावेळेस मात्र डावखोर हाताचा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे संदेश दांडेकर. यावेळेस मात्र बीट होतोय फलंदाज. थोडंफार लगेच विचारविनिमय दोन खेळाडूंमध्ये घेतला जातोय की कशा प्रकारे चेंडू तू खेळायला पाहिजे संजय आणि मिलिंद मार्फत. धावसंख्या ती म्हणजे 38 धावा. आतापर्यंत गडी बाद झाला तो म्हणजे चांगली धावसंख्या आतापर्यंत मेंटेन केली आहे. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू त्याला मात्र दाडलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेच्या पार चौकार. या 4 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 42 च्या आकड्यावर. संदेश डावखोर हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यामध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. क्षेत्ररक्षक अजय वरठा चेंडूला उचलेलं कव्हर क्षेत्रामधून जोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 43 च्या आकड्यावर. आतापर्यंत संजय खेळतोय 6 चेंडूमध्ये 18 धावा. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मिलिंद 4 चेंडूचा सामना केलाय आणि 6 धावांवर आतापर्यंत खेळतोय. चांगली भागीदारी या विकेटसाठी आपल्याला बघायला मिळते. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश डावखोर हाताने गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र पहिल्यांदाच बॅट फिरली होती. अगोदर बॅट फिरली होती. चेंडू थोडाफार लेट येतोय आणि त्यामुळे आपण बघतोय शरीराला चेंडू मात्र आदळला गेलाय. निर्धाच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 43 धावा झालेत. गडी बाद झाला तो म्हणजे 1. आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाले दोन फलंदाजांमध्ये. मिलिंद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने राऊंड द विकेटने. यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एका बाजूला मिलिंद तर दुसऱ्या बाजूला संजय. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील तिसऱ्या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 45 धावा. संदेश डावखोर हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 45 धावा. डीजे ब्रेक घेऊया
आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. कम ऑन डिझाई. जास्त वेळ घेऊ नका, मी विनंती करतोय. युनायटेड स्पोर्ट चिंचोटी संघाला जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला वेळेच्या अभावात नक्कीच चांगले सामने झाले पाहिजेत, वेळेवर सामने झाले पाहिजेत, याकडे लक्ष द्या. याच्यानंतरचा सामना असेल टायगर स्पोर्ट बीबीपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट चिलोतर ए. दोन्ही संघाचे कर्णधार या षटकाच्या नंतर तुम्ही समालोचन कक्षेमध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 45 धावा. नंबर 4चं षटक घेऊन येतोय तो म्हणजे मिस्टर कृष्णा जोगारे येतोय. 4थं षटक घेऊन येतोय, वैयक्तिक पहिलं तर फंगाफाटी 4थं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज मिलिंद याला. पहिला चेंडू. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांना बीट करून जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. तर या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 51 या आकड्यावर हाफ सेंचुरी संघाची पूर्ण होते. 51 धावा. काय जबरदस्त फलंदाजी होत असताना आपण बघतोय. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला शतक आहेत, चेंडूला उचलतील तोपर्यंत एकच धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कृष्णा जोगारी. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. नक्कीच पुढचा चेंडू असेल फ्रीट. थोडाफार एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता कृष्णा जोगारी मार्फत, मात्र नो चेंडू लगेचच पंचांनी घोषित केला. फ्रीट असेल. यावेळी मात्र चेंडूला केलाय मिड विकेट, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र नाही. चांगला थ्रो बघायला मिळतोय डीप मिड विकेट वरून. 2 धावा. 2 धावांची धावसंख्या 55 या आकड्यावर पोहोचली जाते. आतापर्यंत मिलिंद 6 चेंडू मध्ये 13 धावा कुटतोय. यावेळेस अपस्टिक सोडून जाणार चेंडू. पंच लगेच आमच्यापर्यंत वळत आहेत की अवंतच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे फरकते 56 या आकड्यावर. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळलं जात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. तर गोलंदाज आपण बघतोय कृष्णा जोगारी. रिदम चांगला आहे, मात्र थोडीशी मेहनत करावी लागेल.
ओ यावेळेस मात्र यष्टीरक्षक किती ते बीट होतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. एक धावेची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 61 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधल्या. दोन संघांनी देखील रेडी राहायचा आहे. टायगर स्पोर्ट बीबीवाडा संघाचा कर्णधार तसेच गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए संघाचा कर्णधार. यावेळेस मात्र चेंडूला खेळल्या जातं या डीप मिड विकेटला. वन बाउन्सने चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार चौका. जाऊ काय शेतावर हिरवे रानावर उंची ते दगडावर शेताचे बांधावर मामाचे तेलावर काय कुंजेचे डॅमवर. चलपुरी काढ मी फोटो तुझा घेऊन तुझा फोटो मी शोभल तसा. चलपुरी काढ मी फोटो तुझा घेऊन तुझा फोटो मी शोभल तसा. ठेव नाही बेस आला तरी सेव करून ठेव. वाकडी कमर सुट्टा तो पदर मला नाही खबर कशी ठेवू नजर. दोन हात डोक्यावर एक पाय दगडावर बेस आला फोटो तर पोस्ट पडत. थँक्यू डीजे. तर नेक्स्ट मॅच एका बाजूला टायगर स्पोर्ट बीबीपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए या दरम्यान सामना होईल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन यायचं आहे आणि नाणेफेक करायची आहे. मी विनंती करतोय मान्यवरांना प्रभाकरजी दिवा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात येईल. टायगर स्पोर्ट म्हटला तर संतोष कोम यांचा संघ आणि शिलोत्तर म्हटला तर मग अजय तुंबडे यांचा संघ आहे. बघा एक रफ अँड टफ मॅच होईल यामध्ये नो डाऊट. कारण दोन्ही संघ एकमेकांचे नक्कीच डावपेच जे आहेत ते दोघांना माहिती आहेत त्यामध्ये नो डाऊट. कारण डिबेट लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक श्रोते आमचे जुळलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी एक जबरदस्त सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. एका बाजूला गावदेवी शिलोत्तर तर दुसऱ्या बाजूला टायगर स्पोर्ट बीबीपाडा. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला शिलोत्तर संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी या. प्रभाकरजी दिवा यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक करण्यात येते. चला मान्यवर देखील इथे येत आहेत नाणेफेक करण्यासाठी. शिलोत्तर वर्सेस टायगर स्पोर्ट बीबीपाडा. शुभेच्छा देत असताना दोन्ही संघांना प्रभाकरजी दिवा. छाप असा कॉल आलेला आहे आणि छापा गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए सामना नाणेफेक जिंकलाय. निर्णय काय असेल? शत्रक्षण करण्याचा निर्णय घेण्याचं कारण रन चेस करू शकतो. नक्कीच समोरचा संघ बीबीपाडा संघामध्ये काही असे खेळाडू आहेत जे की मॅच विनर खेळाडू आहेत. असं कोणाला तुम्हाला असं जड जातो की हा खेळाडू आम्हाला नक्कीच थोडाफार मागात ठरू शकतोय? संतोष कोम. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे मात्र नक्कीच टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ या होम ग्राउंडवर खेळताय तुम्ही. होम ग्राउंडचा पिचचा अनुभव तुम्हाला कसा वाटतो? एकदम चांगलाच वाटतो. आणि नक्कीच आज प्लेइंग 11 मध्ये सर्व खेळाडू आहेत का? नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया जिथे मात्र आपले प्रदीप लोखंडे सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नाणेफेक जिंकले ती म्हणजे गावदेवी शिलोत्तर संघाने आणि प्रथम शत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय प्रदीप लोखंडे. हॅलो, थँक्यू भावेश वणगा. सन्माननीय किरणजी दिवा यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या व्ही आय पी कक्षामध्ये या आणि स्थानावर व्हा. सन्माननीय किरणजी दिवा
आपणास विनंती आहे सदानंद दलवी आणि किरण दिवा ही एवन जोडी आहे. त्यांना विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. याच दरम्यान पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार ठोकलाय राकेश ठाकरे यांनी. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. चौकाराने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. टार्गेट आपण बघितलं तर 66 धावांचं टार्गेट आहे. 66. हा चेंडू आपण पाहतो या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू तर फील्ड केला. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर खूप चांगली फलंदाजी केली होती अतुल सुरुंग आणि संजय आणि खूप चांगली धावसंख्या ही धावफलकावरती उभारलेली आहे. यावेळेस बघा हुकचा फटका खेळलाय. चेंडूला सरळ पाठवलाय. फाईन लेग बाउंड्री लाईन बाहेर 6 धावन करता षटकार. खूप चांगला फटका इथे खेळला गेला. हुकचा फटका 6 धावा मिळवल्यात. धावफलक 10 या धावसंख्येवरती. यावेळेस बघा पुन्हा एकदा संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. बॅकफुट वरती गेला आणि पुन्हा एकदा चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. चौकार. बघा खूप चांगली सुरुवात इथे झालेली आहे. ज्या धावसंख्येची आवश्यकता आहे ती धावसंख्या इथे येताना दिसते. चेंडू टाकून झालेत 4 आणि धावफलकावर धावा देखील लागल्यात 14. 2 चौकार 1 षटकार. 5वा चेंडू या षटकामध्ये. पुन्हा एकदा शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय क्षेत्ररक्षकाला आणि झेल देखील पकडलाय. राकेश ठाकरे याला प्रत्युत्तर दिलाय. फलंदाज बाद. तुम्ही काही चॅलेंज देता तुम्ही काही चॅलेंज देता बघा त्याला तो आता करतो या वेळी बघा त्याला तो आता करतो या वेळी अरे बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतो या आमचा टीम बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतो या आमचा टीम बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतो या आमचा टीम. सागर येतोय. सागर राजपूत आपण पाहतोय न्यू बॅटर इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल या षटकातील शेवटचा चेंडू. बघा खूप चांगला प्रहार येथे केला. गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र चेंडू मिळणार नाहीये कारण चेंडू वेगाने हा निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सॉरी विकेट आला त्यानंतर हा चौकार येतोय.
चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नवनाथ येतोय. नवनाथ गहिला. पहिल्या षटकात 18 धावा आलेल्या आहेत. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी धावेंची गरज आहे. अठ्ठेचाळीस धावेंची गरज आहे. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 48 धावा. आपण दोन्ही संघाचं कंपॅरिझन जर बघितलं तर जगदंब स्पोर्ट्स संघाचं 20 धावा होत्या. इथे या युनिटी स्पोर्ट्स चिंचोली संघाच्या 18 धावा आहेत. जास्त फरक नाहीये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने 20 या धावसंख्येवरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 46 धावींची गरज असणार आहे. 17 चेंडू आणि विजयासाठी 46 धावा. नवनाथ आपण पाहतोय. नवनाथ गहिला हा बॉलिंग मार्क वरती इथे सज्ज झालेला आहे. आपण बघितलं ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताला गेलाय. पंचाने दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन हे धावफलकावरती नोंदवली जात आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावला गेलाय. तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपलेच बघा पुन्हा एकदा तो चेंडू ते हाताला गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईड हाताळले जात आहेत. कुठेतरी एक्स्ट्रा धावा येताना दिसत आहेत धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती 22 धावा धावफलकावरती. आणखीन 44 धावींची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू हाताला गेलाय. रुपेश दांडेकर आपण पाहतोय जो स्ट्राईक वरती आहे. मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातोय आणि त्यासाठी हा चेंडू आपण जर बघितला ना तर निर्धाव हाताला गेलाय. डॉट बॉल. यावेळेस बघा शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे तिकडे. शतरक्षक होता मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. येतोय षटकार. 6 धावा. अय्या तुझं नाव काय रे? माय नेम माहिती नाही काय? डीजे डिप्सी. मास्टर में मास्टर षटकार ठोकला. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. आता 15 चेंडू आणि विजयासाठी 38 धावेंची गरज. बघा प्रत्येक चेंडूवरती समीकरण इथे बदलताना दिसतंय. आणखीन एक हवाई सफर रुपेश दांडेकरच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. चला पंच दुसरा चेंडू घ्यायचा आहे. पंच चला दुसरा चेंडू घ्या. चला मॅच बॉल देखील आलाय तिकडनं. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड आले. त्यानंतर चेंडू निर्धाव आला. त्यानंतर रुपेश दांडेकर यांनी आपले हात खोललेत. गिअर चेंज केलेत आणि टॉप गिअर मध्ये इथे फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. धावफलक 34 या धावसंख्येवरती 34 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही विजयासाठी धावींची गरज आहे. 32. यावेळेस बघा आपण एकदा शॉर्ट ऑन पूल केला. गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. शतरक्षकाला आणि बघा रनिंग मध्ये काय झेल पकडलाय. हा झेल नाही तर मॅच पकडलाय प्रल्हाद वलवियाने.
थँक्यू डीजे. बिग विकेट डाऊन झालेली आहे. रुपेश दांडेकर जो विध्वंसक वाटत होता त्याला इथे थांबवला गेलाय. खूप चांगला झेल प्रल्हाद याने इथे पकडलाय. बॅटर येतोय संदेश दांडेकर. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. अजून एक चेंडू बाकी आहे. 34 धावा धावफलकावरती लागलेत. फुल टॉस चेंडू बॅकफुट वर जाऊन चेंडू ऑन साइडला केलाय. संजय आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळालाय. या सिंगल धावेने धावफलक 35 या धावसंख्येवरती. 12 चेंडू मध्ये 35 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडू मध्ये 31 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धाव्यांची गरज. बघा दोन्ही संघाचं कंपॅरिझन आपण बघितलं. जगदंबा स्पोर्ट्स 3 धाव्याने तो पुढे होता आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी आपण पाहतोय 3 धाव्याने थोडासा मागे आहे. मात्र जास्त फरक नाहीये. प्रति षटका मागे आपण पाहतोय की फक्त 2 ते 3 धावांचा फरक इथे पाहायला मिळतोय. इकडनं आपण बघितलं तर 31 धाव्यांची गरज आहे अजून ह्या मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धाव्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा आणि गावदे स्पोर्ट्स शिलोतर ए. मागच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती या दोन संघांमध्ये खूप चांगली लढत झाली होती. टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा संघाने त्यांना बीट केलं होतं, पराभूत केलं होतं आणि नक्कीच इथे बदला घेण्याची संधी आहे शिलोतर ए या टीमकडे. पाहूया नेक्स्ट मॅच नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. मात्र हा सामना देखील रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. सॉफ्ट हँडने हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला आणि डीप मधून शतरक्षक येई तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 29 धावा. संदेश दांडेकर हा स्ट्राईक वरती आहे. बघा मागून दाखवले आणि धीरज झिंडा याने ती वाकवली. फलंदाज बाद. रवी येतोय. रवी थळा न्यू बॅटर. बघा खोलवर फलंदाजी आहे या टीमकडे. मिस्टर 360 अजय तुंबडा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धीरज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन रवी साडी उचली घेणारा चेंडू आहे. षटबॉल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. खूप चांगलं कमबॅक या षटकामध्ये केलेला आहे धीरज धिंडा याने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर विकेट मिळाली आणि त्यानंतर डॉट बॉल. 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावींची गरज आहे. शॉर्टम पूल केलाय. पॉवरफुल होईल का? यस, पॉवरफुल देखील झालाय. चेंडू भरपूर दूर वरती जाऊन पडलाय. षटकार. थँक्यू डीजे. बघा एका मोठ्या हिटची आवश्यकता होती आणि तो मोठा हिट आलेला आहे. धावफलक 43 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 23 धाव्यांची गरज. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 8 चेंडू आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेला. पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती लागली जाते. धावफलक 44.
44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस आणखीन एक मोठा हिट इथे पाहायला मिळतोय. सुनील आलाय आणि सुनील याने कमाल केलंय. काय फिल्डिंग पाहायला मिळतंय, अप्रतिम, सुरेख. मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 5 धावा रोखल्यात. बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती हे दृश्य पाहायला मिळतंय. सुनील आलाय आणि सुनील हिरो बनलाय. काय चांगलं क्षेत्ररक्षण. मी तर हा मॅच टर्न करणारा चेंडू होता, कारण या चेंडूवरती जर 6 धावा जर आल्या असत्या तर नक्कीच मॅच टर्न झाला असता. आणखीन यावेळेस बॅटचा एज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याची हाईट थोडीशी कमी पडली, त्याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला. वेगवान चेंडू सीमारेषा पार. हाय तोय नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. धावफलक आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये 17 धाब्यांची गरज आहे. 6-17 हे समीकरण. 17 या खतरा. पाहूया कुठल्या संघावरती हा खतरा आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल, ऑप्शन भरपूर आहेत. मिलिंद आहे, त्यानंतर किरण देखील आहे. पाहूया कुठला गोलंदाज, त्यानंतर सुनील देखील आहे. बघा ऑप्शन जर आपण बघितलं तर किरण आहे, सुनील आहे, मिलिंद आहे. पाहूया कोणाच्या खांद्यावरती हे ओझं आणि ही जिम्मेदारी दिली जाते. तर किरण बरतडे याच्यावरती ही कामगिरी सोपवलेली आहे. 17 धावा रोखायच्या आहेत. क्षेत्ररक्षण आपण बघितलं, लॉंग लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. स्क्वेअर लेग थोडासा वाईड इश आहे, त्यानंतर मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑफ आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. 6 चेंडू आणि 17 धावींची गरज. 6-17 हे समीकरण. पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सुनील भोसल, ज्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आलेली आहे. स्ट्राईक रोटेट झाली. सागर करता हा चेंडू वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. बघा वाईड यॉर्कर इथे हाताला गेलाय. खूप चांगलं चेंडू इथे हाताला आहे किरण याने. 4 चेंडू 16 धावींची गरज. 4 चेंडू 16 धावा आणि इथे बघा विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला आणि धाव घेण्याची संधी मिळाली, मात्र धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज सागर हा बाद झालाय. बघा इकडे जर बघितलं तर नवना त्याच्याकडे संधी होती विकेट घेण्याची किंवा धाव रोखण्याची. विकेट तर मिळाली, मात्र स्ट्राईक ही रोटेट झालाय. ही फार महत्वाची गोष्ट आहे. युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारवाडा या टीमसाठी 50 धावा या धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावींची गरज आहे. 3 चेंडू आणि 16 धावा. अवलेस पाहतोय आपण वेस्ट टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः नवनाथ आलाय चेंडूच्या खाली. बघा झेल पकडलाय नवनाथ याने आणि रवी तळा याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद.
शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. 16 धावींची गरज आहे. दिपेश नव्याने बॅटर आला. दिपेश आणि दिपेश करता देखील हा निर्धाव चेंडू. आता आपण जर बघितलं तर फक्त औपचारिकता बाकी राहिलेल्या मॅच मध्ये 1 चेंडू आणि 16 धावा. फुलटॉस चेंडू आणि इकडे जर बघितलं तर कुठल्या प्रकारे धाव येत नाहीये या चेंडूवरती. आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. आणि अशा प्रकारे इथे सामना जिंकलाय तो म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या टीमनं. तर अभिनंदन जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. तर हार्ड लक युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी टीम.